सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून सुमारे 3.5 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवादी प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या बहुमोल अशा विषयांवर प्रबोधन करीत असतात. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आतापर्यंत आपण जर्गागलम म्हणजे पाण्याचे नियोजन करण्याचे एक शास्त्र म्हणून त्याविषयी चर्चा केली. वराहमिहिरांनी पाण्याविषयी सर्वच बाबींचा विचार करून व पूर्वीचे सर्व संदर्भ लक्षात घेऊन त्याबद्दलचा अभ्यास या ग्रंथात ठेवला आहे. आज आपण भूजल संवर्धन शुद्धीकरण याबद्दल वराहमिहिरांनी जे विचार मांडले आहेत त्या अनुषंगाने आज काय चित्र दिसून येतं याचा विचार करणार आहोत. साधारणतः 1973 पासून मी या संदर्भात काम करायला सुरुवात केली असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. त्या काळात भूजल संवर्धन व सर्वेक्षण विकास यंत्रणा हा विभाग शासनाने सुरू केला होता. त्या अनुषंगाने मी जिओलॉजिस्ट म्हणून सर्वप्रथम जळगाव व नंतर मराठवाडा भागात काम करायला सुरुवात केली व नंतर नागपूर विभागात पण काम केले. 1986 पर्यंत महाराष्ट्र व आजूबाजूला असणारा नर्मदेच्या उत्तरेकडला माळवा प्रांत, त्याला लागून असलेला छत्तीसगड व गुजरातचा काही भाग व नर्मदेच्या दक्षिणेकडचा खंडवा वगैरेचा भाग मी पालथा घातला. संक्षिप्तपणे सांगायचे तर इंदोर पासून सुरुवात करून इंदोर, जबलपूर, अमरकंटक, हैदराबाद मार्गे गाणगापूर, पुढे कर्नाटक मार्गे कोल्हापूर, रत्नागिरी मार्गे दापोली, तिथून मुंबई, सुरत वगैरे करून पुढला झाबुआ मार्गे मी परत इंदोरला आलो. असा माझा एक प्रकारचा वाटोळा भूभाग भ्रमण झाले. साधारणपणे 73 ते 86 मध्ये हे सर्व मी पूर्ण केले. मग पुढे इंदोरहून जळगाव व पुढे पुणे विभाग, मग धुळे वगैरे हा सुद्धा भाग मी बघितला. हा सर्व भूभाग जो मी बघितला त्याला मी नाव दिलं की विस्तारित रेवाखंड. स्कंद पुराणामध्ये पूर्ण भारताचे जे विभाग केलेले आहेत त्यात रेवाखंड हा भूभाग आहे. एक भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणून नागपूरच्या व इतर विशिष्ट विभागांचा मी अभ्यास करताना एक लक्षात आले की या भागामध्ये जगातले सर्वात जुने फॉर्मेशन्स आहेत. भूगर्भ शास्त्रानुसार जे सर्व स्तर आहेत ते सर्व स्तर या भागात दिसून येतात. या सर्व भागातील रॉक्स, माती वेगवेगळी आहे. त्यामुळे त्या त्या भागातील धान्य, प्राणी सुद्धा वेगळे आहे. त्या भागातील पाणी पण वेगळं आहे. त्यामुळे भंडारा भागात होणारा तांदूळ कोकणातल्या तांदळापेक्षा वेगळा असतो. तसेच अकोटजवळचा एक भाग खारपाण पट्टा आहे, तर अकोला येथे चांगले पाणी आहे. तसेच दापोली खालच्या समुद्र किनाऱ्याच्या जवळच्या भागात अगदी 8 फूट दूरच्या विहिरीत गोडे पाणी मिळतं. हा जणू एक निसर्गाचा चमत्कार आहे. असे पाण्यासंबंधी वेगवेगळे व्हेरिएशन आपल्याला दिसून येतात असे ते म्हणाले. या सर्वांचे वर्णन बृहत संहितेत 1200 वर्षापूर्वी लिहून ठेवले आहे. जुने किल्ले जे डोंगरावर असतात तेथेही गोड्या पाण्याचे तलाव दिसून येतात असे आदरणीय बाबा म्हणाले. या अनुषंगाने त्यांनी पद्मालय गणेश मंदिराजवळ असलेला तलाव व अंजर्ले भागातील डोंगरावर असलेल्या गणेश मंदिराच्या तलावाचं उदाहरण दिले. हे सर्व ग्रंथकारांनी सांगितल्याप्रमाणे प्रमाण उपलब्ध आहेत असे ते म्हणाले. बृहत संहितेवर भटोत्पलांची जी टीका आहे त्यात मनुस्मृतीमध्ये पाणी कसे शोधून काढावे याचा देखील उल्लेख आहे असे ते म्हणाले. पूर्वी खेडेगावात पाणी दाखवणाऱ्याला पाणके असे म्हटले जाईल. लोकांना त्याच्याविषयी एक प्रकारचे गूढ असायचे. त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मी जेव्हा कोल माईन्सच्या भागात गेलो तेव्हा काही डाउझर्स मंडळींची माझी भेट झाली. हे पाणी कुठे उपलब्ध आहे हे ते सांगायचे. त्यांच्याकडून हे एक वेगळे तंत्र माझ्या लक्षात आले असे आदरणीय महाराज म्हणाले. हे हातात रॉड घेऊन किंवा पेंडुलम घेऊन पाण्याची जागा सांगत असत. डाउझर्स मंडळी माईन्सच्या भागात मायनर डाउझर म्हणून ओळखले जातात. डाउझिंगचे जे तंत्र आहे ज्याला जसे माणसांच्या शरीरात नाड्या असतात त्याप्रमाणे जमिनीखाली तशा नाड्या असतात असे ते म्हणतात. डाउझर्स ही नाडी ओळखून
पाण्याचा अंदाज सांगतात. या डावझर्सना एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन असते अशी मान्यता आहे. वेगवेगळ्या डावझर्सकडून ही विद्या मी प्रॅक्टिस म्हणून मिळवली. पेंडुलमचा प्रयोग मी करून पाहिला आणि मग लक्षात आले की पाण्याचा फोर्स जिकडे असेल तिकडे पेंडुलम फिरतो. वायशेप काडी जमिनीखालच्या पाण्याच्या दिशेने फिरते. ती काडी कशी धरायची हे एक तंत्र आहे. तांब्याच्या काडीचे तंत्र व 2 काड्या घेऊन पाणी शोधण्याच्या तंत्राविषयी आदरणीय बाबांनी इथे सांगितले. यामध्ये काही विज्ञान आहे माझ्या लक्षात आले व मग मी 1980 ला GSI ला असताना पोटेन्शिओमीटर व रेझिस्टिव्हिमीटर अशा पद्धतीचे शास्त्रीय प्रयोग बघितले. रिमोट सेन्सिंग मीटरचा पण मी प्रयोग करून पाहिला आणि या सर्वांबद्दल अतिशय सविस्तर माहिती आदरणीय बाबांनी इथे दिली. मग स्वतंत्रपणे मी पाण्याविषयी निदान करायला लागलो असे ते म्हणाले व गाणगापूरला डाउजिंग पद्धतीने मी बोर्डचा पॉइंट दिला व त्याला पाणी लागले. या बाबतीत भूजल विषयी माझा अभ्यास व अनुभव कामी आला. मी जवळपास 14 वर्षे अनुभव घेतल्यानंतर मला हे यश मिळाले. गावकरी मंडळींचे म्हणणे होते की आतापर्यंत कोणालाही पाणी दाखवण्यात यश आले नव्हते. त्या भागातील पाणी, दगड, वनस्पतींविषयी जर विचार केला तर बोर पॉइंटला पाणी लागण्याची शक्यता जास्ती असते. अशा पद्धतीने गेल्या 20 वर्षात मी हजारो पॉइंट दिले असे ते म्हणाले. या बोरवेल डाउजिंगच्या पद्धतीने काम करताना त्यात काय सुधारणा करता येईल हा विचार करताना जर मीरांच्या दगारगदमच्या अध्यायाचा जर आपण अभ्यास केला तर यश लवकर प्राप्त होऊ शकेल असे मला वाटते असे ते म्हणाले. एखाद्या माणसाने हे सेन्सिटिव्हिटी तंत्र जर आत्मसात केले तर तो किती फुटावर पाणी आहे हे देखील सांगू शकतो. एखादी व्यक्ती या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हे तंत्र आत्मसात करू शकते. मी स्प्रिंगच्या साह्याने हे अनेक वर्ष करतो आहे असे ते म्हणाले. या पद्धतीने जवळपास 70 ते 80% यश मिळते व अत्यंत कमी वेळात हे पॉइंट देता येतात असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले व त्यांनी आपल्या प्रबोधनाला स्वल्प विराम दिला. मी बाबा महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. नमस्कार. मागल्या पुष्पात तेव्हा आपण एक प्रकारे जणू काही महाराष्ट्राच्या समग्र प्रदेशाचा आणि परिसराचा भूजल विशिष्ट संदर्भाने जेव्हा एक प्रकारे आढावा घेतला आणि त्या पद्धतीने आढावा घेत असताना मी वारंवार असा उल्लेख केला की मी वरामिराच्या बृहत संहिता या ग्रंथाच्या आधाराने त्यातला जो दकार गलाध्याय जो कुठला आहे या भूजल शोधन संदर्भातला भूजल शोधन संबंधीचा त्याचा प्रत्येक वेळेस कुठल्या न कुठल्या पद्धतीने त्याचा आधार घेत होतो, विमर्श घेतला, त्याचा संदर्भ घेतला आणि अशा पद्धतीने मी ही माझी भूजल शोधनाची ही जी पद्धत आहे याचा मी अभ्यास करत होतो. त्यामुळे अनेक मंडळींना उत्सुकता असेल की नेमका या दकार गलाध्याय याच्यामध्ये अशा पद्धतीने भूगर्भ विशिष्ट जो शोधन करायचं भूजलातलं पाणी, भूजल ज्याला म्हणतात, त्या तो शोध करायची ही जी पद्धत आहे ती नेमकी कशी विकसित झाली असेल किंवा मी कशी ती पद्धत माझ्या पद्धतीने आजच्या काळामध्ये विकसित केली असेल. म्हणून मी मुळातल्या या श्लोकांच्या आधाराने मूळ जे त्या ग्रंथातले श्लोक आहे हा जो 1500 वर्षापूर्वीचा साधारणपणे ग्रंथ हा जो प्रकाशित या मूळ श्लोकांच्या आधाराने मी साधारणपणे या क्षेत्रामध्ये कसा मार्ग आपला शोधत राहिलो त्याबद्दल आज आपण चिंतन करणार आहोत. तर सुरुवातीला या दकार गलाध्याय याच्या
साधना हा जो त्याचा खंड आहे त्याचा 53वा अध्याय, याच्यामधलं मूळ संस्कृत श्लोकाचाच आपण परामर्श घेणार आहोत आज. तर हा जेव्हा परामर्श आपण घेताना मला या निमित्ताने सांगायचं आहे की हा मूळ जो अध्याय आहे बृहत संहिता ग्रंथातला, यात एकूण 124 श्लोक आहेत. 124 श्लोक हे समग्र जे आहे या भूजल संबंधातच आहे, पण याच्यात वेगवेगळ्या श्लोकांमध्ये काही काही विषय आहेत. तर त्यातला अगदी ठळकपणे जर सांगायचं तर काही श्लोक विशिष्ट वृक्ष याच्यावरून पाण्याचा शोध कसा घ्यायचा ते सांगतात. काही वेळा मातीचा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. काही वेळा एखादा जो भूभाग असेल त्याचा उल्लेख केलेला आहे. काही वेळा विशिष्ट पद्धतीचे दगड किंवा त्यांना त्या दगडांचा जो गुणधर्म आहे, आपण त्याला शिला असं म्हणूया, रॉक म्हणूया, त्याचा वर्णन आहे. आणि मग पुढे काही काही श्लोकांमधून त्यांनी विहीर जर खणायची असेल किंवा जर अशी शिला किंवा दगड लागला असेल तो दगड फोडायचा कसा त्याचं सुद्धा तंत्र या अध्यायात सांगितलं आहे. आणि सगळ्यात शेवटल्या म्हणजे साधारण 121-122 या श्लोकात तर त्यांनी एखाद्या विहिरीचं पाणी जर का मचूळ असेल, खारट असेल, म्हणजे एक प्रकारे दूषित असेल, ते शुद्ध कसं करावं हेही त्यांनी सांगितलं आहे. आणि अगदी शेवटल्या श्लोकात त्यांनी त्या विहीर खणायच्या संदर्भात मुहूर्त, दिशा, गावाच्या किंवा घराच्या कुठल्या दिशेला विहीर वगैरे खणावी असे संदर्भ, असा एकूण हा 124 श्लोकांचा मूळ अध्याय आहे. एखाद्या जर असं म्हटलं की समग्र 124 श्लोकांचा आपण जर का परामर्श घ्यायचा म्हटला तर प्रत्येक श्लोकाच्या अन्वयार्थाप्रमाणे त्याच्यावर भाष्य करणं हा खूपच विस्तार होईल. म्हणून आपण काही निवडक त्यातला भाग आणि परामर्श संदर्भ या स्वरूपात आता आपण या अध्यायाविषयी भूजल विषयी आपण त्याचा विचार करणार आहोत. तर सुरुवात करताना जेव्हा त्यांनी असं म्हटलं वरामीराने की धर्मे यशस्यांच्या वदाम्यतो अहम, म्हणजे मी वरामिहीर धर्म साधन आणि यशस् साधन याचं जे स्वरूप आहे, दकारगलम येन जलोपलब्धी, म्हणजे दकारगल जे आहे शास्त्र आहे याच्या ज्ञानाने पाण्याची जलाची उपलब्धी होते. आणि मग त्यांना पुढे असं म्हटलं पुंसा यथाद अंगेषु शिरास्तथैव क्षिता अवपी प्रोन्नत निम्न संस्था, म्हणजे ज्या प्रकारे माणसाच्या शरीरामध्ये शिरा किंवा नसा असतात त्याप्रमाणे पृथ्वीमध्ये सुद्धा शिरा असतात. क्षिता अपि म्हणजे पृथ्वीमध्ये सुद्धा, आणि त्या शिरांचं व्यवस्थित पद्धतीने प्रोन्नत निम्न संस्था, वर खाली वगैरे ज्या शिरा असतील त्यांचं स्थिर त्या शिरांच्या विशिष्ट जर ज्ञान झालं तर त्यामुळे खाली त्या पाण्याचं ज्ञान होऊ शकतं. आणि याच ठिकाणी त्यांनी त्या पाण्याचा गुणाविषयी जेव्हा त्यांनी असं म्हटलं की एकेन वर्णेन रसेन चांबच्युतम नभस्तो वसुधा विशेषतात, म्हणजे एकेन वर्णेन रसेन च्या आंब अच्युतम, ढगातून पडणारं म्हणजे आकाशातून पावसाच्या स्वरूपात पडणारं पाणी जरी याचा स्वाद रस वगैरे जरी एकसारखाच असता, पण तो वसुधा विशेषात नाना रसत्वम बहुवर्णताच गतम परीक्षम क्षितितुल्यमेवम, पण जेव्हा तो पृथ्वीच्या विशिष्ट भूभागाच्या संपर्कामध्ये जेव्हा हे पावसाचं पाणी येतं त्यानंतर त्याला अनेक विविध प्रकारचे स्वाद
आणि रंग वर्ण त्याला मिळतात त्या पाण्याला. म्हणून पृथ्वीचं जसं विविध प्रकारचा गुण वर्ण वगैरे आहेत, स्वाद आपण पृथ्वीची जशी परीक्षा करतो तसा पाण्याची सुद्धा त्या पद्धतीने परीक्षा करावी किंवा करतायत. म्हणजे हे पाण्याच्या गुणधर्म विशिष्ट त्यांनी सांगितलं आहे. या ठिकाणी त्याने असं म्हटले की दक शब्द का, दकार गलामधला, तर उदक शब्दाचं हे जे मूळ स्वरूप आहे ते दक आहे. म्हणजे दक याचा अर्थ पाणी. आणि मेदिनी कोश जो आहे त्याच्या संदर्भाने जर आपण बघितलं तर अर्गल म्हणजे कल्लोळ पाण्यामध्ये असणारा जो असतो त्याला अर्गल असं म्हटलंय. किंवा काही ठिकाणी आपण ज्याला कडी कोंडा म्हणतो, कडी, त्याला अर्गला असं म्हटलंय. तर म्हणून एका अर्थाने दकारगलम याचा अर्थ पाण्याची धार किंवा धारा असा याचा अर्थ होतो. तर हे सगळं जेव्हा त्यांनी असं म्हटलं तर आता याच्यात त्याचं वैशिष्ट्य काय आहे, कदाचित याच्या आधी सुद्धा आपण एक दोन वेळा या श्लोकाचा कुठल्या तरी निमित्ताने उल्लेख केला असेल, दकारगल याचाही. पण विशेष ते काय आहे, वरामिराने विशेष काय म्हटलं आहे, तर त्यांनी असं म्हटलंय की या ज्या शिरा आहेत, या ज्याला पाण्यातल्या पृथ्वीच्या पोटातल्या ज्या नाड्या आहेत, या इतक्या विविध प्रकारच्या आहेत की त्या नाड्यांची परीक्षा करणं, त्या नाड्यांचा अभ्यास करणं हा महत्वाचा भाग आहे. आणि त्यांनी महत्वाचं काय केलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या महत्वाच्या नाड्या आहेत त्याला त्यांनी नावं दिली आहे. आणि त्या नावाचा त्यांनी या ग्रंथात उल्लेख केला. तो असं म्हणतो, पुरुहुता अनलम यम निरुती वरुण पवनेंदु शंकरा देवाहा विज्ञातव्याहा क्रमशः प्राच्याद्याना दिशां पतयाहा. म्हणजे याच्याबरोबर इंद्र अग्नी यम निरुती वरुण वायू चंद्र आणि शंकर हे पूर्वादी अशा पद्धतीने दिशांचे, ज्याला आपण जर म्हटलं की प्राच्यो दिशे इंद्रायणमा, अग्नेय दिशे अग्नेयमा, दक्षिणा दिशे यमायणमा, हे जे आपण म्हणतो या दिशेने प्रदक्षिणा जर आपण केली पूर्वेपासून तर या दिशांचे स्वामी आहेत असं जे पारंपरिक आपला वैदिक शास्त्रात म्हटलंय. तर त्यांनी असं म्हटलं, दिक्पती संज्ञाच शिरा नवमी मध्ये महाशिरा नामनी एताभ्यो अन्याः शतशो विनिसृता नाभावी प्रवीताः. म्हणजे हे यांना दिक्पाले असं म्हटलंय, वेगवेगळ्या दिशांचे स्वामी म्हणून यांच्याच नावामध्ये या दिशांमध्ये असणाऱ्या जलशिरा यांना नावं दिलेली गेली आहे. म्हणजे प्राच्यो दिशे इंद्रायणमाहा असं जेव्हा आपण पूजेमध्ये म्हणतो तेव्हा पूर्वे प्राच्य म्हणजे पूर्व दिशेमध्ये ऐंद्री नाडी, अग्नेय दिशे अग्नेय नमहा म्हणजे अग्नी दिशेला अग्नेय कोणामध्ये अग्नेय नाडी, दक्षिण दिशेला याम्या, दक्षिणाय दिशे यमायन महा, मग दक्षिण दिशेला याम्या आणि नैऋत्येला नैऋती, वारुणी, वायवी, चांद्री आणि शैली अशा पद्धतीच्या नाड्या असतात. आणि या सगळ्या विशिष्ट नाड्यांच्या मध्ये एताभ्यो अन्याहा शतशो विनिसृता नामभी प्रथिताहा अशा प्रकारे याशिवाय अन्य शेकडो अशा नाड्या असतात. पण या सगळ्यांच्या मध्ये नवमी मध्ये महाशिरा नामनी म्हणजे या सगळ्याच्या मध्ये एक नाडी अशी असते तिला महाशिरा असं म्हणतात. आणि मग या नाड्यांच्या व्यतिरिक्त शेकडो जशा नाड्या असतात ते त्यांनी असं म्हटलंच आहे. पण आणखीन हा वरामीर असं म्हणतो, पाताला दूरध्वशिरा शुभा आणि चतुर्दिशु दिक्षु संस्थिता याश्च कोणदित्य गुत्या न शुभा शिरा निमित्त्या अन्यो वक्षे. म्हणजे पाताळातून सरळ वर येणारी अशी जी शिरा असते तिला ऊर्ध्व शिरा म्हणतात. ही शुभ असते आणि चारी दिशांमधल्या
ज्या स्थित शिरा असतात त्याही शुभ असतात. पण विदिशा, या दिशा सोडून अन्य जर का कुठल्या असतील त्या ज्या शिरा आहे त्या शुभकारक नसतात. अशा पद्धतीने यांनी प्रधान 9 शिरा, मग महाशिरा आणि मग पाताळाचं सरळ वर येणारी शिरा, अशा पद्धतीचा यांनी शिरांचं वर्णन केलेलं आहे आणि याला त्यांनी नामकरण केलेलं आहे. आता या शिरांचा आणि मी जे संशोधन केलंय त्याचा नेमका संबंध काय, हा महत्वाचा भाग आता मला या ठिकाणी मुद्दाम उद्घुत करायचा आहे. की जेव्हा अशी सुरुवात या वराहमिहिरांनी केली की प्राच्य म्हणजे पूर्वेपासून अष्टदिशा, या अष्टदिशांच्या शिरा बघायच्या, मग मधली शिरा आणि मग विदिशा अशी. तर मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा मग मी असं म्हटलं की प्राच्यो दिशे महा, अग्नेय दिशे अग्नेय महा. हे जसं म्हटलं तर पूर्व, अग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य, अशा दिशा एखाद्या स्थानावरती गेल्यावर प्रत्यक्ष आपण त्या दिशेचा शोध घ्यायचा. एखाद्या स्पॉटला उभं राहिलं मग दिशेचा शोध घ्यायचा म्हणजे काय करायचं, तुम्ही जर एखाद्या स्पॉटला गेला तिथून बरोबर तुम्हाला उत्तर कुठे हे तुम्हाला कसं कळणार. दिवसा उजेड उत्तर असेल तर त्याला आधुनिक साधन पाहिजे. मग आधुनिक साधन असतं त्याला ब्रंटन कंपास असं म्हणतात. मग ते ब्रंटन कंपासने बरोबर त्या ठिकाणी जिथे तुम्ही उभे राहिला आहात त्याच्या साह्याने उत्तर दिशेकडे तुम्ही झालं तुमचं नकाशा त्या कंपास प्रमाणे की तुम्हाला मूळ जी पृथ्वीवर असणारी उत्तर दिशा, ज्याला मॅग्नेटिक नॉर्थ सुद्धा काही वेळा म्हणतात, ती आपल्याला कळते. मग अशा उत्तर दिशेचा शोध घ्यायचा. मग उत्तर दिशेचा शोध घेतल्यानंतर मग आपण असं बघायचं की उत्तर दिशा कळल्यानंतर मग ईशान्य बघायची. मग ईशान्येकडे तुम्ही जर तुम्हाला लक्षात आलं तर मग हातातला पेंडुलम ठेवायचा आणि मग ईशान्येकडे आपण तोंड करायचं, बरोबर ईशान्य. मग पूर्व बघायची. अशा पद्धतीने मग आग्नेय बघायची कंपास प्रमाणे. आता एखाद्याला साधारण जर दुर्विज्ञान कंपासचं असेल तर त्याला माहिती असतं की साधारणपणे जेव्हा आपण पूर्ण 90 डिग्री असेल तेव्हा नॉर्थ पासून 90 डिग्री ईस्ट, 180 डिग्री वेस्ट आणि पूर्ण जर का 270 म्हटलं तर अशा पद्धतीने वेस्ट होते, 180 डिग्री साऊथ होते. आणि मग 45 डिग्री जर आपण घेतलं तर मग ती कुठली येईल, तर उत्तर आणि पूर्व याच्यामध्ये जर 45 डिग्री जर कंपासच्या हिशोबाने दिशा बघितली ती ईशान्य येते आपल्याला. म्हणजे साधारण कोणाही शाळकरी मुलाला येणारं गणित त्या बंटन कंपास पण जर दिशा आपण घेतली मग आपल्या लक्षात येतं या पद्धतीने तुम्ही दिशा पाहत असताना ज्यावेळेस आपण एखाद्या विहिरीच्या जवळच्या एखाद्या स्पॉटवर असतो आणि तिथून आपण जेव्हा अशा पद्धतीने दिशा नाडी शोधायचा प्रयत्न जर केला तर हळूहळू सवयीने म्हणजे बाय प्रॅक्टिस तुम्हाला हळू असं लक्षात की बरोबर कुठल्या तरी एका दिशेला तुमच्या हातातला जो पेंडुलम असतो तो कुठेतरी गती दाखवतो, गती दाखवायला लागतो, फिरायला लागतो व्यवस्थितपणे. म्हणजे तुम्हाला एक नाडी त्या भागातली सापडते, एक शिरा सापडते. मग अशा पद्धतीने तुम्ही 2-3 ठिकाणी स्पॉटला फिरले, जर तुम्हाला एक शिरा सापडली तर मग पहिली शिरा सापडल्यावरती जसे जसे आपण पुढे जातो तसं तसं मग आपल्याला असं लक्षात येतं की या भागातली जर दुसरी कुठली शिरा असेल तर ती कुठेतरी या शिरेला क्रॉस करते ग्रीड पॅटर्न प्रमाणे. हे झालं माझं तंत्र जे मी आत्मसात केलं हळूहळू या पद्धतीने. आणि मग त्याला टेक्निकली जिओलॉजी हा जो भाग आहे तो तिथला माहिती असल्यानंतर मला असं लक्षात आलं की आपण जेव्हा एखाद्या भागात फिरत असतो तेव्हा त्या भागातल्या ज्या लिनियामेंट्स आहेत ज्याच्यामधून तो ग्राउंड वॉटर फ्लोचा जो आपल्याला लक्षात येतो किंवा क्रॅक्स असतात त्या क्रॅक सुद्धा बरोबर या शिरांच्याच पद्धतीने तिथे त्या भागात असतात. आणि मग ही शिरा
किंवा आपल्या एखाद्या त्या भूशास्त्राच्या पद्धतीने भूजल शोधन सध्याचे जे आढळले यातली जर क्रॅक किंवा लिनियमेंट आपण ट्रेस करता आली तर मग आपल्याला पाणी शोधन करणं सोपं. म्हणून या शिरांचा तो जो संदर्भ आहे तो मला सुरुवातीला या शिरा शोधन पद्धतीने लिनियमेंट्सला मला कामास आला आणि त्यानंतर मग मी हळूहळू ती पद्धत म्हणजे एकीकडे ही शिरा पद्धत हा श्लोक आधार, इकडे ब्रंटनचा कंपॉस आणि इकडे जिओलॉजीचं नॉलेज या पद्धतीने मी सुरुवात केली. पुढे यांनी जेव्हा पुढच्या श्लोकांमधून हळूहळू काही आडाखे वेगळ्या पद्धतीने सांगितले त्याचा सुद्धा हळूहळू अभ्यास करताना ते श्लोक काय आहे तर ते श्लोक आपण निवडक जर बघितले तर आता आपल्याला असं आहे की त्यांनी असं म्हटलं आहे, यदि वेतसो अंबुरहिते देशे हस्ते स्त्रिभिस्तत पश्चात सार्धे पुरुषे तोयम वहती शिरा पश्चिमा तत्र. म्हणजे एखाद्या निर्जल असा समोरून जिथे पाणी दिसत नाहीये अशा वृक्ष प्रदेशामध्ये जर कुठे स्वाभाविकपणे असं जर का आपण ज्याला वेत म्हणतो, वेताचं झाड असा वेत असो, अंबुरहिते म्हणजे निर्जल अशा प्रदेशात जर एखादा झाड आपल्याला दिसलं एकदम वेताचं झाड बास वगैरे असं जर एकदम दिसलं तर त्या वेताच्या झाडापासून 3 हात पश्चिम दिशेला म्हणजे जवळजवळ 4.5 फूट, 3 हात म्हणजे 4.5 फूट असं पश्चिम दिशेला 1.5 पुरुष. आता पुरुष म्हणजे 120 अंगुल म्हणजे 1 पुरुष असं एक परिमाण या ग्रंथामध्ये दिलेलं आहे आणि 120 अंगुल म्हणजे 135 इंच किंवा थोडक्यामध्ये 1 पुरुष म्हणजे 11.6 फूट म्हणजे 11.5 फुटाच्या जवळपास हे त्याचं परिमाण आहे या ग्रंथ. आपल्या समोर पुरुषाचं परिमाण जे असेल ते वेगळे असेल पण ग्रंथाधारित जे गणित आहे त्यात 180 अंगुल म्हणजे 135 इंच या परिमाणाने साधारणपणे 11.5 फूट हा त्याचं परिमाण आहे. तर या अर्थाने वेताचं निर्जल अशा भागात जर तुम्हाला कुठे दिसलं आणि त्याच्या पश्चिमेला म्हणजे 4.5 फुटाला तुम्ही जर का 11.5 फूट अशा पद्धतीने जर खोल घेतलं तर त्या ठिकाणी खोदल्यानंतर पाण्याची संभावना आहे अशा पहिल्या श्लोकात त्यांनी म्हटलं आहे. हा श्लोक आहे दकालगलाचा 6वा श्लोक. यात त्यांनी असं म्हटलंय, यदि वेतसो अंबुरहिते देशे हस्ते स्त्रिभिस्ततः पश्चात सार्धे पुरुषे तोयम वहती शिरा पश्चिमा. या ठिकाणी पश्चिमा शब्द लक्षात येते आणि सार्धे पुरुषे लक्षात. आता त्याच्यात त्याने आणखीन एक सांगितलंय. त्याने असं म्हटलं, हिन्नमपि चार्द पुरुषे मंडुकाः पांडुरोथ मृत पिता. मृत पिता कुटभेद कश्च तस्मिन् पाषाणो भवती तोयमधा. म्हणजे खोदल्यानंतर साधारण अर्धा पुरुष म्हणजे 45 इंच एवढं जर म्हटलं तर 45 इंच खोदल्यानंतर किंवा 4.5 फूट आपण किंवा 25 इंच नाही याच्यामध्ये अर्धा पुरुष असं म्हणजे साधारणपणे 4.5 फूट खोदल्यानंतर जर भुऱ्या रंगाचं भुरकट रंगाचं मेंढक, हा मेंढक म्हणजे एखादा आपण ज्याला बेडूक म्हणतो त्या बेडुकाचा जसा रंग असतो त्या बेडुकाच्या रंगाचा जर काही दगड वगैरे असा असेल तर त्याला त्यांनी मेंढक असं म्हटलंय. त्याला मंडूक असं म्हटलंय. आपण ज्याला बेडूक म्हणतो त्याला संस्कृत त्याने मंडूक म्हटलं. त्याने म्हटलं हा जो प्रकारचा दगड आहे अशा प्रकारचा हिरवट रंगाचा वगैरे जो असेल त्याला मंडूक हे त्यांनी नाव दिलं. हा मंडूक पद्धतीचा जर दगड मिळाला अर्ध खोदल्यानंतर तर त्याच्या खाली
पिवळ्या रंगाची माती येते. मंडुका हा पांडुरोथ मृत पिता हा, पिवळसर रंगाची मृद म्हणजे ही माती येते. आणि मग ती माती संपल्यानंतर मग शिला म्हणजे पक्का दगड येतो. आणि शिला ही जर फोडली त्याच्या खालची तर मग मात्र तुम्हाला पाणी लागतं. अशी जी पश्चिमेकडे असणारी ही जे पाण्याची धारा आहे त्याला पश्चिमा शिरा असं म्हणतात. तर या पद्धतीने पहिल्या श्लोकातनं आपल्याला असं लक्षात येतं की एखाद्या पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा बोर वगैरे हा आत्ताचा गेल्या 50 वर्षातला भाग आहे, पण पूर्वीच्या काळी जेव्हा विहीर खणायची असेल, भूजल इतकं गेलं नसेल, आज सुद्धा कोकणात जेव्हा आपण बघतो तो पश्चिम शिरा जर बघायची असेल वेताच्या झाडाचं तर 11-11.5 फुटामध्ये पाणी लागतं. हा आडाखा या ग्रंथरूपाने याच्यात दिसतो. आता वरामिहिराने हे जसं सांगितलं आहे त्याच्याबरोबर काही ग्रंथकारांनी काय केलं की भट्टोत्पल जो आहे त्यांनी जी त्याच्यावर टीका केली, त्यात आणखीन जे लोक आहेत ज्यांनी या शास्त्रामध्ये माहिती सांगितली आहे त्यांनी त्यांचं प्रमाण त्यांनी मुद्दाम या ठिकाणी सांगितलं आहे. तर ही टीका जे भाष्य आहे तो मूळ श्लोक सुद्धा असा आहे, निर्जले वेतसं दृष्ट्वा तस्माद वृक्षा अपित्रयम पश्चिमायाम दिशे ज्ञेय मधा सार्धेन वै जलम नरोत्र षष्टी द्विर्गुणा च्या अंगुलाना प्रकीर्तिता तत्र खात्वा अर्ध पुरुषम भेकम पांडुर वर्णकम मृतपिता पुटभेदश्च पाषाण दस्ततो जलम शिरा पश्चिम दिक्तात्र वहती विनिर्दिशेत. म्हणजे याचं एक प्रकारचा भाष्य आहे, त्याला पश्चिम शिरा म्हटलं. आता एक दुसरं चिन्ह त्यांनी म्हटलं आहे. हे दुसरं चिन्ह म्हणताना तो काय म्हणतो, जंबाश्चोद दक्ष स्थिरे स्त्रीवीही शिरादो नरद्वये पूर्वाहा मृल्लोह गंधिका पांडुराच पुरुषेत अत्र मंडुका. म्हणजे असाच एखादा निर्जल प्रदेश असेल पण त्याच्यात जर जांभळाचं झाड असेल आणि तर त्या जांभळाच्या झाडाच्या उत्तर दिशेकडे 3 हात गेल्यानंतर 3 हात अशा दिशेला उत्तरेकडे गेल्यानंतर 2 पुरुष म्हणजे जवळजवळ 15 फूट, या ठिकाणी 15 फूट खाली अशा पद्धतीने जर आपण गेलं 2 पुरुष तर या ठिकाणी जी शिरा असते ती पूर्व शिरा असते, तिला शिरादो नरद्वये पूर्वा असं त्यांनी पूर्व शिरा म्हणतात. आणि याच्यात काय असतं तर अर्धी तुमचं खोदाई काम झालं म्हणजे 7.5 फुटापर्यंत तुम्ही खोदलं तर लोखंडाचा वास येणार. जसं लोखंडाचा एखाद्या जर का वास असेल गंजलेलं वगैरे लोखंड, तसा वास असणारी एक प्रकारची असा वास असणारी माती दिसते. आणि त्या मातीच्या खाली मग भुरकट रंगाची पिवळी माती आणि त्याच्या खाली मगा सांगितल्याप्रमाणे मंडूक म्हणजे त्या पद्धतीचा दगड दिसतो. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की मृल्लोह गंधिका हा, म्हणजे या ठिकाणी लोखंडाचा एक प्रकारे वास असणारी माती, मग त्याच्याखाली पिवळ्या रंगाची माती आणि त्या ठिकाणी तो हिरवट रंगाचा, कारण बेडूक साधारण हिरवट रंगाचं असतं, या पद्धतीचा दगड. या ठिकाणी 15 फूट खाली, पण कुठे इथं पूर्व दिशेला या जांभळाच्या झाडाच्या, म्हणून त्याला असं म्हटलंय त्यांनी की पूर्वाहा जंबाक्षोदग्ध म्हणजे जंबो. आता आणखीन त्यांनी पुढे काय म्हटलं की जंबू वृक्षस्य प्राग वल्मिको यदि भवे समीपस्य तस्मात दक्षिण पार्श्वे सलिलम पुरुषद्वये स्वादू. म्हणजे त्या जांभळाच्या झाडाच्या पूर्व दिशेच्या जवळच जर का आपण ज्याला म्हणतो की वल्मिक म्हणजे वारुळ जर का असेल, मातीचं एखादा वारुळ असेल, तर त्या जांभळाच्या झाडाच्या दक्षिण दिशेला
साधारण 3 हात अंतरावरती 3 15 फूट जर खोदलं तर त्याच्यामध्ये सुद्धा छानपैकी पाणी मिळतं आणि अशा पद्धतीने गोड पाणी तिथे मिळतं. पुढे त्या श्लोकात तो अजून असं म्हणतो, अर्धपुरुषेच मत्स्याः पारावत सन्निवश्च पाषाणाः आणि मुद्बक्वती चात्र नीला दीर्घकालंच बहुतोयम. म्हणजे 45 इंच साधारणपणे आपण जेव्हा खोदतो त्या पद्धतीने, तर अर्धपुरुष असं खोदल्यानंतर या ठिकाणी जो दगड सुरुवातीला काय दिसतं, मासा दिसतो. म्हणजे ते जे सुरुवातीचा भाग आहे या ठिकाणी मत्स्य म्हटलंय. याच्या आधीच्या श्लोकात आपण म्हटलं त्यांनी मंडूक म्हणजे एक प्रकार बेडूक म्हटलं, आता इथे तरी मत्स्य म्हटलंय. याचा अर्थ माशासारखा दिसणारा दगड किंवा गोटे वगैरे असा जो भाग असेल तो. आणि त्याच्यानंतर मग जो दगड निघतो तो पारावत, म्हणजे याचा अर्थ कबूतर जसं असतं त्याच्या रंगाचा दगड निघतो. मग तो दगड निघाल्यानंतर मग खाली जी माती आहे ही माती कशी आहे, तर काळी माती किंवा निळ्या रंगाची निळसर काळी अशी माती दिसते. अशा पद्धती जर माती ही जर असली तर त्या पद्धतीने खोदल्यानंतर सुद्धा चांगल्यापैकी पाणी मिळतं. याला जी सारस्वताची जी टीका आहे त्यांनी असं म्हटलंय, जंबू वृक्षात पूर्व भागे वल्मिको यदि दृश्यते तरोर दक्षिणेतो हस्ता त्रिश त्यक्त्वादो जलम वदेत नरद्वय अर्धपुरुषो मत्स्य अश्मा पक्षी सन्निभ ततो मृत्तिका नीला तो मृष्टम जलम वदेत. या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं काय, तर आधी एक प्रकारे जांभळाचं झाड त्याच्या दक्षिण दिशेला, मग त्याच्याकडे जर का वारुळ असेल तर ते बघून मग आधी माशासारखं असा दगड, मग त्याच्या खाली निळ्या रंगाचा एक दगड निघतो पारव्यासारखा किंवा पारवा असं न म्हणतात त्याला कबूतर आपण म्हणावं, कारण पारावत शब्द ग्रंथकारांनी म्हटलाय, पण कबूतरासारखा. मग काळ्या निळसर काळ्या रंगाची माती झाली की त्यात पाणी मिळतं, हे त्यांनी असं म्हटलंय. आता एक ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की ही जी आहे ते आपण ज्याला औदुंबर किंवा उंबराचं झाड म्हणतो, त्याला हिंदीमध्ये गुल्लर असं म्हणतात त्याला. या औदुंबराच्या झाडाच्या विषयी त्यांनी असं म्हटलंय, पश्चात उदुंबरस्य त्रिवी रेव करे नरद्वये सार्धे पुरुषे सीतो हिरश्मान अंजनो पमोध शिरा सुजला. म्हणजे निर्जला अशा ज्या ठिकाणी पाणी शोधायचं आहे अशा ठिकाणी स्थानावरती जर औदुंबराचं झाड असेल आणि ते स्वाभाविक निसर्गाचा जर असलं तर त्याच्या 3 हात पश्चिमेला अडीचं पुरुष, म्हणजे अडीचं पुरुष म्हणजे 225 साधारणपणे इंच असं आपण जर गणित म्हटलं तर त्याच्या ठिकाणी पश्चिमेला असतं. या ठिकाणी जेव्हा अर्धा पुरुष म्हणजे साधारणपणे 4.5 फूट आपण जेव्हा खोदतो त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारचा दगडाची कशी दृष्टी असते, कसा दगड मिळतो, तर त्याने पांढरा सर्प असं म्हटलंय त्याला. त्यांनी असं म्हटलंय की पुरुषे सितो हिरश्मा अंजनोपद, तर अशा ठिकाणी पांढऱ्या रंगाचा साप निघतो. त्यांनी असं म्हटलं प्रत्यक्ष सापाचा संबंध नाही, तो पांढऱ्या रंगाचा साप असावा अशा पद्धतीचा चकचकीत जो एक प्रकारचा दगड वगैरे असेल तो तिथे मिळेल. आणि त्याच्यानंतर काळा दगड, काळा कठीण असा दगड मिळाला की तो फोडल्यानंतर त्याच्या खाली आपल्याला पाण्याची शिरा म्हणजे धारा असं दिसते. आता या ठिकाणी त्याने आणखीन असं म्हटलंय की अर्जुन वृक्ष, तर अर्जुन वृक्षाविषयी तो असं म्हणतो, उदक अर्जुनस्य दृश्यो वल्मिको यदि ततो अर्जुना सिद्ध असते त्रिविरंबू भवती पुरुषे स्त्रिधा गिरधरा समन्विते पश्चात श्वेता
गोदार्ध अर्धनरे पुरुषे मुद्ध सतरा तथा कृष्णा पीता सीता सचिकता तो जलम निर्दिशे शेतमितम. म्हणजे एखाद्या निर्जल ज्या ठिकाणी पाणी शोधायचंय अशा ठिकाणी निसर्गाचा एखादा अर्जुनाचं जर झाड असेल, अर्जुन वृक्ष असेल, तर त्याच्या उत्तर दिशेला जर का वारुळ आपल्याला मिळालं तर त्या अर्जुन वृक्षाच्या पश्चिम दिशेला 3 हात दूर अशा पद्धतीने 3 पुरुष खोदल्यानंतर म्हणजे 25 फूट या अर्जुन वृक्षाच्या 25 फूट खोदल्यानंतर तिथे पाणी असतं. आणि या ठिकाणी हा जो अर्जुन वृक्षाच्या बाजूचे जे पाणी आपण म्हणतोय त्या ठिकाणी तो असं म्हणतो की जमीन खोदत असताना साधारण म्हणजे अर्धा पुरुष म्हणजे 4.5 फूट असं खोदल्यानंतर एक पांढऱ्या रंगाची पाल जशी असते अशा पद्धतीची गो असं त्या ठिकाणी मिळते. श्वेता गोधार नरे पुरुषे अर्ध नरे पुरुषे. आणि त्याच्यानंतर मग साधारणपणे 7.5 फूट खोदल्यानंतर धूसर म्हणजे अशा पद्धतीची भुरकट रंगाची काळी अशी माती तिथे मिळते. साधारणपणे भुरकट रंगाची 7.5 फूट गेला. त्याच्यानंतर काळी माती, मग पिवळी माती आणि त्यानंतर रेताड अशी पांढरी माती मिळते. आणि ही मिळाल्यानंतर मात्र तुम्हाला बरंच पाणी त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने तो असतो. तो पिता सीता सचिकता ततो जलम निर्दिशेम मितम. म्हणजे अशा ठिकाणी खूप पाणी असतं. अशा पद्धतीने अर्जुन वृक्षाच्या बाजूला जे असतं ते त्यांनी सांगितलं. मग त्याने असं म्हटलं निर्गुंडी वृक्ष. तर निर्गुंडी वृक्ष जो आहे, निर्गुंडी ज्याला असं म्हणतात, तर वल्मिकोपचितायाम निर्गुंड्या दक्षिणेन कथित करे पुरुषद्वये सपादे स्वादुम जलम भवती चाशोषम रोहित मत्स्यो अर्धनरे मृत कपिला पांडुरा तत परतः शिकता सशर्कराथ क्रमेण परतो भवत्यंभा. जे निर्गोटी किंवा त्याला संबाल असा शब्द काही ठिकाणी संस्कृतात म्हणतात. याच्याजवळ का अशा पद्धतीचं जर वारुळ असेल, या निर्गुंडीच्या धाऱ्याच्या दक्षिण दिशेला 3 हस्त असं दूर जाऊन 2.25 पुरुष म्हणजे जवळजवळ 16 फूट, 16 फूट किंवा 16 फूट इतकं खाली गेल्यानंतर खोदलं तर खाली पाणी असतं. हे पाणी सुद्धा गोड आणि न सुकणार असतं. याचं विशेष काय या पद्धती 16 फूट खोदताना इथे तो म्हणतो की अर्ध पुरुष म्हणजे साधारणपणे प्रत्येक ठिकाणचं परिमाण वेगळं आहे. पण 4.25 फुटानंतर खाली रोहित मछली, एक प्रकारची रोहू मछली, त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाचं म्हणजे पांढऱ्या रंगाची माती, त्याच्यानंतर पुन्हा रेती अशा पद्धतीने मिळतं. त्याच्या खाली पाणी असतं. आणि निर्गुंडी किंवा शेफालिका ही पांढरी आणि 2 निळी अशा 2 प्रकारच्या असतात. आयुर्वेदामध्ये निर्गुंडी याचं आपल्याला वर्णन मिळतं. त्याचा आपल्या सगळ्यात माहिती असणारं बोर, या बोऱ्याच्या झाडाबद्दल तो असं म्हणतो पूर्वेण यदी बदरिया. बदरिया शब्द का लक्षात येतं? बदरिकाश्रम. बदरिका शब्द मूळ हा बोरांपासून आलेला आहे, बदरी. तर बदरी म्हणजे बोर. त्या बोराचा जो झाड असेल किंवा तिथे असेल त्याने असं म्हटले पूर्वेण यदी बदरिया वल्मिको दृश्यते जलम पश्चात पुरुषे स्त्रिबदेरा देशम श्वेता गृही गोधिका अर्धनरे. म्हणजे बोराच्या झाडाच्या पूर्व दिशेला जर वारुळ असेल तर त्या बोराच्या झाडाच्या 3 हस्त अशा पश्चिम दिशेला 3 पुरुष जवळजवळ 22 फूट किंवा 22.5 फूट खोदल्यानंतर पाणी आपल्याला मिळतं. याच्यावरती सारस्वताची जी टीका आहे त्या सारस्वताने असं म्हटलं आहे की पूर्वभागम बदरियाश्चे वल्मिको दृश्यते जलम पश्चात हस्तत्रये वाच्यम खाते तू पुरुषत्रये
अदख्खातेर्ध पुरुषे दृश्यते ग्रहगोधिका शीतपर्णा तदोध स्थलम जलम भवती निर्मलम. म्हणजे याच्यात विषय त्यांनी असं म्हटलंय या सारस्वतानी की 4.25 फूट हे जे खोदल्यानंतर अदख्खाते अर्ध पुरुषे 4.25 फूट खोदल्यानंतर पांढऱ्या रंगाची लहान ही ज्याला आपण पाल म्हणतो अशा पद्धतीचा साधारण दगड किंवा ती माती तिथे दिसते. आता याला ढाक म्हणतात. ढाक हा शब्द काही ठिकाणी संस्कृतमध्ये काही हिंदीत आहे. आपण त्याला पळस असं म्हणतो की पलाश. यात त्यांनी असं म्हटलं आहे की सपलाशा बद्री छेद दिश्य परस्याम ततो जलम भवती पुरुषत्रे सपादे पुरुषेत्र दुंदुभम. म्हणजे निर्जल अशा जिथे पाणी शोधायचे अशा ठिकाणाला पलाश आणि बोर म्हणजे पळस आणि बोराचं झाड हे जर का जवळजवळ असतील मग त्या ठिकाणी वारुळ असो वा नसो पण त्याच्या पश्चिम दिशेला 3 हात दूर तुम्ही गेला आणि 3.25 पुरुष खाली म्हणजे जवळजवळ 26 फूट साधारण 26-26.5 फूट जर तुम्ही खोदलं तर त्या ठिकाणी सुद्धा पाणी मिळतं. मग या ठिकाणी 7.5 फूट खोदल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की विषर इथं सर्प काही त्या ठिकाणी साधतो आपल्याला मिळण्याची शक्यता असते. त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं की पलाशयुक्ता बदरी यत्र दृश्यात तो परे हस्तत्रयात पातोस्तोयम सपादे पुरुषत्रये नरेतु दुंदुभ सर्पो निर्विषम चिन्नमेवच अधस्तोयम सुस्वादो दीर्घकाले प्रवृत्त. म्हणजे काही ठिकाणी त्यांनी असं म्हटलं की साप सुद्धा त्या ठिकाणी निघतो इतक्या खालपर्यंत तो पाण्याचं थंड ठिकाण टाकतो असा याचा अर्थ आहे. पुढे त्यांनी असं म्हटलं बिल्वो अदुंबर योगे विहाय हस्तत्रयम तू याम्येन पुरुष स्त्री विरंभू भवेत कृष्ण अर्धनरेच्या मंडोका. हा म्हणजे बेल आणि औदुंबर हे जरी जवळजवळ तुम्हाला एका ठिकाणी दिसले आणि त्याच्या 3 हात दक्षिणेला तुम्ही जर 3.5 पुरुष म्हणजे 22 फूट जर गेला तर तिथे खोदलं तरी विहीर केली तर तिथे सुद्धा पाणी मिळतं. आणि त्या ठिकाणी जवळजवळ 4.25 फूट खोदल्यानंतर त्या ठिकाणी काळ्या रंगाचा जसा बेडूक असतो त्या पद्धतीचा दगड दिसतो. मग काको अंगबरिकाया वल्मिको दृश्यते शिरा तस्मिन पुरुषत्रे सपादे पश्चिम दिक्स्था वहती साथ आपान पितिका मृदगोरस वर्णश्च भवती पाषाणा पुरुषार्धे कुमुदनिभो दृष्टिपतम मुशको याती. म्हणजे अंजीर ज्याला जंगली अंजीर म्हणतात त्याला काको अंधब्रिका अशा पद्धतीचं एक प्रकारचं झाड असतं. त्याच्याजवळ जर कुठे एखादा वारुळ असेल तर त्याच्या खाली सुद्धा पाणी असतं. 3.25 पुरुष म्हणजे 25 फूट खोदल्यानंतर पश्चिम दिशेची शिरा त्या ठिकाणी मिळते. आणि या ठिकाणी तुम्ही खोदलं तर त्या ठिकाणी हलक्या रंगाची आधी पिवळी माती मग गाईच्या दुधाच्या रंगाचा पांढरा असा ज्याला आपण स्फटिकासारखा म्हणतो असा पांढऱ्या रंगाचा दगड तिथे दिसतो. आणि 4.25 फूट खोदल्यानंतर पांढऱ्या रंगाचा उंदीर तुम्हाला दिसतो. अशा पद्धतीचं सुद्धा तुम्हाला काही ठिकाणी दिसतं. तर या पद्धतीने त्यांनी जेव्हा असं म्हटलं मग तो असं म्हणतो जलपरिहीने देशे वृक्षा कंपिल्लको यदा दृश्या प्राच्या हस्तत्रितये वहती शिरा दक्षिणा प्रथमम. मग निर्जल अशा स्थानावरती जर निसर्गाचा असं एक कंपिल्लक वृक्ष असेल तर त्याला त्या दिशेला पूर्व दिशेला 3 हात म्हणजे साधारणपणे आपण तेवढं सोडून तेवढी जागा सोडून 3 पुरुष म्हणजे 25 फूट एवढं जर आपण खोदलं तर पाणी असतं. मग या ठिकाणी काय असतं मृन्निल्लोपलवर्णा कापोता दृश्यते ततस्तस्मिन् हस्ते जगदंधको मत्स्यका पयोल्पच साक्षरम. म्हणजे सुरुवातीला अशा ठिकाणी जो असतो हा जो कंपिल्लक विषय आहे याच्या ठिकाणी इथे सुरुवातीला काळी माती लागते. मग 1 हात खोदल्यानंतर मग एक प्रकारची मासळी सारखा अशी जशी ती
माती निघते, त्याला त्यांनी मासळी असं म्हटलंय. आणि त्या मासळीचा वेगळा वास म्हणजे कसा असतो, तर हस्ते जगंदको मत्स्यकाहा, म्हणजे एक प्रकारे कापोता, अशा पद्धतीने त्यांनी जेव्हा म्हटलं, तर आपण मेंढे वगैरे जे असतात त्यांचा किंवा बकरी अशा पद्धतीची एक प्रकारची मासळी म्हणजे दगड तिथे निघतो, त्या ठिकाणच्या भागात वास येतो. त्याच्या थोड्या खाली जर गेलं तर थोड्या प्रमाणात पाणी मिळतं, पण ते खारट असतं. पयोल्पमच सक्षारम, म्हणजे त्यांनी म्हटलं पाणी मिळतं पण हे खारट असतं. सक्षारम, अल्प असं म्हटलंय. आणि मग त्यांनी असं म्हटलंय की सारस्वतने याच्यावर जी टीका केली, कारण आपण सारस्वत टीकेच्या आधारानेच आपण साधारण याचा अर्थ लावू शकतो. तर सारस्वताने याच्यावर टीका करताना म्हटले, निर्जले यत्र कंपिलो दृश्य तस्मात करत्रे प्राच्या तिबीर नरे वरीसा भवे दक्षिणाशिरा अधो नीलोत्पला भासा मृत कापोत प्रभाक्रमा हस्ते गंधको मत्स्यो जलमल्पो विशोभनम. तर कंपील आहे जे झाड आहे, याच्यामध्ये विशेष काय आहे, ते हे 20 फुटापेक्षा जास्त उंच, आणि हे ज्याला औदुंबर म्हणतो असं त्याच्यासारखे पत्ते, आणि पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची अशी फुलं असणारा, त्याच्यामध्ये अशा एक प्रकारचे दाणे म्हणतात, मक्का जे आपण म्हणतो त्या प्रकारचे त्याच्या फळं असतात. आणि हे उन्हाळ्यामध्ये पकवून अशा पद्धतीचं हे कंपील नावाचं झाड असतं. आणि या झाडाचं वैशिष्ट्य काय, की ते पकलेली अशी जी फळं असतील, त्याला जर आपण त्याचं चूर्ण केलं वाळल्यानंतर, तर त्यातनं लाल रंगाचं असं पावडर त्याचं तयार होतं. आणि ते औषधी असतं, म्हणून आयुर्वेदामध्ये या कंपील झाडाला याला म्हणतात. याला कमेला काही ठिकाणी असं म्हटलंय. तर अशा पद्धतीने शोणाकई हासई हा आयुर्वेदाचं नाव आहे. आता या ठिकाणी बहेडा असं म्हटलंय. या बहेडा किंवा बेहडा, आपण जे हिरडे वगैरे असे म्हणतो, तर त्या पद्धतीचं, तर त्याच्यामध्ये बहेडा हा मूळ संस्कृत शब्दात त्यांनी असं म्हटलंय, तर आसन्नो वल्मिको दक्षिण पार्श्वे विभित कस्य यदी अध्यर्थे भवती शिरा पुरुषे देया दिशी प्राच्याम. याला मूळ शब्दाला जे आहे ते विभितक हा मूळ संस्कृत शब्द आहे. या विभितक वृक्षाच्या दक्षिणेकडे जवळ जर का एखादं वारुळ असेल, तर त्या या विशिष्ट आहे जो बहेडा ज्याला म्हणतात, की विभितक संस्कृत हे झाड आहे, याच्या पूर्वेमध्ये 2 हात सोडून 1.5 पुरुष जवळजवळ 11 फूट जर खोदलं तर तिथे पाणी असतं. म्हणून त्याला असं म्हटलंय सारस्वताने, विभिकतस्य याम्याया वल्मिको दृश्यते करद्वयांतरे पूर्वे सार्धेच्या पुरुषे जलम. तर अशा पद्धतीने पुढे त्यांनी आणखी एक ठिकाणी म्हटले, श्वेतो विश्वंभरक प्रथमे पुरुषे तू कुंकुमाभोष अपरस्या दिशीच शिरा नश्यती वर्षत्रये तिथे. म्हणजे जवळजवळ साधारणपणे 7.5 फूट खोदल्यानंतर जर पांढऱ्या रंगाचा एखादा जीव जर मात्र या ठिकाणी असं काही हे दिसलं, आणि म्हणजे त्या पद्धतीचा माती वगैरे, त्यानंतर केशरी रंगाचा जर दगड, आणि त्यात पश्चिम दिशेवरती शिरा वाहताना ही दिसते, पण या ठिकाणी मिळणार जे पाणी आहे, जे बहेडा आपण ज्याला म्हणतोय, त्या विभित या ठिकाणी जे पाणी आहे, हे हा वरामीर असा ग्रंथकार म्हणतो, हे पाणी 3 वर्षापर्यंतच राहत. 3 वर्षानंतर मग हे पाणी निघून जात, असं त्याचं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय. त्याच पद्धतीने ज्याला कोविदार वृक्ष म्हटलंय, या सकुशम शीतम ईशान्या वल्मिको यत्र कोविदारस्य मध्ये तयो नीरे पंचमे स्तोयम तमक्षोभ्या. कोविदार वृक्षाच्या ईशान्येला कुशांनी युक्त असं जर वल्मिक असेल, काटे वगैरे असेल, आणि तिथे जर पांडुरका असं काहीतरी आपल्याला माती तिथे दिसली, तर याच्यामध्ये कोविदार आणि वल्मिक याच्यामध्ये जर का 5.5-7.5 फूट अशा पद्धतीने आपण जर खणलं, तर कमळाचा आतला जो भाग असतो
त्यातल्या रंगावाला अशा पद्धतीचं सर्पासारखं आपल्याला दिसतं. काही वेळा सर्प तसा दिसतो. त्याच्या खाली लाल माती आणि त्याच्या खाली दगड दिसतात. ते दगड फोडले की आपल्याला पाणी मिळतं. या ठिकाणी त्यांनी असं म्हटले, प्रथमे पुरुषे भुजगाः कमलोदर सन्निभो मही रक्ताः कुरुविंद पाषाणश्चिन्ना तेतानी वाच्यानी. आणि सप्तपर्णी हा एक आयुर्वेदातला महत्वाचा भाग आहे. तर याच्यात यदि भवती सप्तपर्णो वल्मिक वृत्तस्तुदत्तरे तोयम वाच्यम पुरुषे पंचबिरत्रा अपि भवंती चिन्हानी. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सप्तपर्णी आपण काही वेळा म्हणतो झाड, त्याला सप्तछद. अशा ज्या चारीकडे जर का वारुळ वगैरे दिसलं तर त्याच्या हाताखाली आपल्याला एक हात अशा अंतरावर 5 पुरुष म्हणजे जवळजवळ 37.5 फूट इतक्या खाली आपण जर खणलं तर आपल्याला मिळतं. या ठिकाणी सुद्धा त्यांनी वर्णन करताना असं म्हणले की साधारणपणे अर्धा पुरुष म्हणजे 4.25 फूट एवढं घेतल्यानंतर हिरवट रंगाचा मेंढक, याच्यामध्ये हरताळ जशी आपण म्हणतो त्याचं असं वर्णाचं असतं. त्याच्या खाली मग काळ्या रंगाचा अगदी ढगांसारखा अशा पद्धतीने भूश्च पाषाण अभ्रनिकाश म्हणजे काळ्या रंगाचे जे ढग असतात अशा प्रकारचा दगड आणि मग उत्तर शिरा मिळतात. पण या ठिकाणी मिळणारं पाणी हे गोड असतं. आणि हे त्यांनी असं म्हटलं की सप्तपर्ण वृक्ष जे हे साधारणपणे जिथे फारसा अवकाळ दुष्काळ वगैरे असतो त्या ठिकाणी ही झाडं मिळतात. तर यांचे पत्ते जे असतात त्याला आपण एक सेमली म्हणतात. त्यामध्ये पण यातनं दूध निघतं आणि ते कडू असं दूध निघतं आणि याला लांब अशा पद्धतीचे फळ लागतात त्याला. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा याला सप्तपर्णी म्हटले. आता आपण जर म्हटलं की करंज वृक्ष, तर यात त्यांनी असं म्हटलंय की यद्य निहल यद्य ही निलयो दृश्यो दक्षिणता संस्थिता करंजस्य हस्तद्वये तु याम्ये पुरुष त्रिदे शिराचार्दे कच्छपक पुरुषार्धे प्रथम योद्भिद्यते शिरापूर्वा उदगन्या स्वादुजला हरितोष्मांदस्ततोयम. जे करंज वृक्ष जो आहे त्याच्या जर दक्षिणेकडे जर का आपण वावरलं असलं तर दक्षिणेकडे 2 हात सोडून 3.5 पुरुष 26-26.5 फूट खाली पाणी असतं. इथे जवळजवळ 4.25 खोदल्यानंतर कासव मिळतं. आता कासव प्रत्यक्ष मिळतं जेव्हा इथे वर्णन करतो काही लोकांना मनात शंका असते की कासव कसं असेल खोदल्यानंतर. पण कासव याचा अर्थ त्या पद्धतीचे गोटे वगैरे आपण जे म्हणतो तशी जी काही वाटते माती अडकलेली असा जो भाग तो असा असतो. त्याच्यानंतर मग शिरा प्रगट होते आणि त्याच्यानंतर उत्तरमध्ये स्वादू शिरा चांगली गोड पाण्याची शिरा होती. त्याच्यानंतर त्याच्या खाली मग हिरव्या रंगाचा दगड असतो आणि तो हिरव्या रंगाच्या दगडाच्या खाली उत्तम असं पाणी मिळतं. आणि हा करंजा हा जो झाड आहे हा जवळजवळ 50 फूट उंच असं हे झाड असतं आणि याला कडक अशा पद्धतीची त्याला फळी आपण ज्याला म्हणतो शेंगा अशा त्याला लागतात करंजाला. तर अशा पद्धतीने महुआ, तिलक, कदंब वृक्ष आपल्याला माहिती आहे. या पद्धतीने कदंब वृक्ष, ताड वृक्ष याचं त्यांनी सांगितलंय. ताड वृक्षाबद्दल तो असं म्हणतो, वल्मिकी समृद्धो यदी तालो वा भवती नारिकेरो वा पश्चात षडवी असते नीरज चतुर्भी शिरा याम्याहा. म्हणजे वल्मिकयुक्त असं जर का म्हणजे तिथे कुठे जर आपल्याला वारुळ असेल असं जर का ताडाचं झाड असेल किंवा नारळाचं झाड असेल किंवा या जातीचा खजूर वगैरे असे असतील तर त्या वृक्षाच्या पश्चिमेला 6 हात सोडून 4 पुरुष खाली अशा पद्धतीने म्हणजे 30 फूट दक्षिण शिरा असते असं त्यांनी एक अनुमान त्यांनी सांगितलंय. या पद्धतीने तो कपित्थ वृक्ष त्यांनी म्हटलंय, अश्वंतक वृक्ष त्यांनी म्हटलं आहे आणि हरिद्र वृक्ष असं म्हटलंय.
म्हणजे ज्या ठिकाणी हळदीचे आपण म्हणतो प्लांट किंवा असे पौधे असतील त्याच्याकडे वामेन हरिद्रथो वल्मिकश्चे जलम भवती पूर्वे हस्तत्रिते संत्रांशी कुंभी पंचव्युती. तर अशा पद्धतीने हळदीची ज्या ठिकाणी लागवड असेल किंवा तिथे जर निसर्गात आलेली असेल त्याच्या डावीकडे जर का हे वारुळ असेल तर पूर्वेमध्ये 3 हात सोडून 5 पुरुष आणि 1/3 म्हणजे 40 फूट खाली असं जर तुम्ही खोदलं तिथे पाणी मिळतं. तर पुढे त्यांनी असं म्हणतात की जलपरिहीने देशे दृश्यन्ते नुपजानी चे निमित्तानी वीरण दुर्वा मृदवश्य यत्र तस्मिन जलम पुरुषे. खूप वेळा डोंगरावरती हरिद्रा वगैरे या नावाचा हळदीचा एक पुढे असतो. पुढे त्यांनी असं म्हटलंय की जलपरिहीने देशे दृश्यन्ते अनुपजानीचे निमित्तानी विरण दुर्वा मृदवश्य यत्र तस्मिन जलपुरुषे. म्हणजे निर्जल प्रदेशात कुठे कुठे पाण्याच्या जवळ असणारे जे काही आपल्याला एक प्रकारचं वनस्पती वगैरे दिसतात किंवा जंतू पाण्याच्या जवळ असणारे किंवा बेत तिलक विरण हरी आणि हिरव्या रंगाचा चारा असा जरी कुठे दिसला एखाद्या प्रदेशात आणि तिथे एक पुरुष जर का आपण खणलं तर कधी त्याही भागामध्ये पाणी मिळण्याची शक्यता असते. आणि एक विशिष्ट प्रकारच्या त्यांनी वनस्पती म्हटल्या त्याला त्यांनी म्हटलं भारगी त्रिवृत दंती सुकरपादी लक्ष्मणा या वनस्पतीचा आयुर्वेदामध्ये उल्लेख मिळतात. या ठिकाणी किंवा जुई आपण ज्याला म्हणतो त्याला नवमालिका म्हटलंय. याला जर दक्षिणेकडे आपण पाहिलं 3 पुरुष म्हणजे 22 फूट खाली खणलं तर पाणी असतं. तसंच भांगी आहे त्रिवृत्त याला दंती आहे किंवा दंती हा शब्द मुद्दाम या करता वापरला की दंती याला नागदंती म्हणतात आणि याला जमाल गोटा जो असतो त्याच्या जडेला दंती म्हटलंय. सुकरपादी हा एक प्रकारचा कंद असतो. लक्ष्मणा ही एक प्रकारची वेल आहे. अशा पद्धतीने याच्याबद्दल सुद्धा त्यांनी जेव्हा वर्णन केलं आणि मग त्यांनी आपल्याला माहिती असणारी काही जी झाडं आहेत त्याचं त्यांनी म्हटलं त्यात त्यांनी तिलक आम्रातक वरुण भल्लक भल्लांतक कवितभी अंदुकान कोंकाला कांकोला पिंडारी शिरीषांजन परुषका वंजुलो तिवला इथे यदि सुस्निग्धा वल्मिके परिवृत्तास्ततोयम हस्ते ऋषिभिरुत्तरंत चतुर्भीर दरेच नरेण. म्हणजे ज्याला तिलक वृक्ष म्हणतात. आम्रांतक वरुणक भल्लांतक वेल तेंदूक म्हणजे तेंदूपत्ता अंकोल पिंडार शिरीष अंजन परुषक वंजुल अतिबला. म्हणजे हे जे वृक्ष ज्यांची पानं आपल्याला आपण ज्याला चिकणे असे म्हणतो खूप मृदू असतात यांच्याजवळ या झाडांचा जवळ जर वारुळ असतील तर यांच्या उत्तरेला 3 हात सोडून 4.5 पुरुष म्हणजे 34 फूट इतकं जर आपण विहीर घेतली तर त्याच्या खाली पाणी मिळण्याची शक्यता आहे. तर भल्लांतक म्हणजे भिलावेला म्हणतात. अंकोल हा एक जंगली वृक्ष आहे. अतिबला म्हणजे ज्याला आपल्या भाषेत इंडियन मेलाव असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये याला वेगळं एक नाव आहे. त्याला अबुटिलॉन इंडिकम असं म्हटलंय. अम्रांतक हा म्हणजे जंगली आंबा किंवा आंबाडा असं म्हणतात. हा आपला एखाद्या आपण म्हणतो आंब्यासारखं एक फळ वरुणक वर्णाला म्हणतात. श्वेत शाख कुमार याचे संस्कृत नाव आहे. पिंडार एक मोठं झाड असतं त्याला 2 प्रकारचे नर आणि मादाशी फुलं लागतात आणि हिंदीमध्ये त्याला तुंबडी असं म्हणतात. तसं परुषक म्हणजे फालसे काही भागात फालसा जे असतं त्याला म्हणतात परुषक. अंजन वृक्षाला आयरन वूड ट्री असं इंग्लिशमध्ये म्हणतात आणि हा पश्चिम समुद्र तीरावरती असो अंजन वृक्ष म्हणतात. याला प्राकृतिक रंगाचे असे त्याचे स्रोत असतात आणि गोल टोकदार असे याचे पत्ते असतात.
छत्रीच्या सारखं याचं एक प्रकारचं वनस्पतीचं फुल आहे आणि याचा अंजन वृक्ष हे बरेच वेळा आपल्या लक्षात येतात. काही ठिकाणी अंजन वृक्षाची एक व्हेरायटी आहे, ती आपल्याला अजिंठा झाडं मिळतात, पण कोकण भागामध्ये या पद्धतीचे झाडं आपल्याला मिळतात. शिवाय त्यांनी असं म्हटलंय, अतृणे सतृणा यस्मिन सतृणे तृणवर्जिता मही यत्र तस्मिन शिरा प्रतिष्ठा वक्तव्य वा धनंचास्मिन. कोरड्या प्रदेशात जिथे एकदम चारा उगवलेला असेल किंवा आपण ज्याला दूब म्हणतात हिंदीमध्ये, हिरवट रंगाचा, असा जर का कुठे चारा असेल किंवा एखादा जलीय प्रदेश असेल, इथे कुठे जर चारा नसेल आणि आसपास त्या प्रदेशाच्या कुठे जर प्राकृतिक चारा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पाण्याची शक्यता असते. काही लोकांच्या मताने सार्देश चतुर्भिही या जल धन दोन्ही असं म्हटलं आहे. आणि एक त्यांनी असं म्हटले की कंटक्य कंटकाना व्यता असते व्यस्त्रिभी करे पश्चात खात्वा पुरुषत्री तयम त्रिभाग युक्तम धनम वास्यात. म्हणजे काटे नसलेले अशा झाडांच्या मध्ये एखादं जर काट्याचं झाड मध्येच जर आलं काटेदार आणि जर असं आपल्याला दिसलं सगळ्या झाडाच्या मध्ये एकदम काटेदार असं असलं तर त्याच्या पश्चिमेकडे जर 3 हात पश्चिमेकडे 25 फूट खाली पाणी एखादेच मिळण्याची शक्यता असते. याच्यावर त्यांनी एक महत्वाची गोष्ट अशी सांगितली आहे की काही ठिकाणी आपल्याला फिरत असताना काही लोकांना जर का त्यातलं तंत्र माहित असेल तर आवाज एखाद्यास येऊ शकतो. म्हणून त्यांनी असं म्हटलं की तो आवाज कसा ओळखायचा. नदती मही गंभीरम यस्मिन चरणा हता जलम तस्मिन सार्धे स्त्री वि मनुष्य कौबेरी तत्रची शिरास्यात. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर तुम्ही जर पाय पटकला मातीवरती आणि त्या जमिनीवरती पाय पटकल्यानंतर तुम्हाला गंभीर आणि मधुर असा जर आवाज ऐकू यायला लागला तर त्या स्थानावर 3.5 पुरुष खाली म्हणजे जवळ 26 फुटावरती उत्तरी शिरा असणारी अशा पद्धतीची एक प्रकारची पाण्याची शिरा आपल्याला खाली दिसून येते. बहुतेक लोकांना स्वाभाविक अशी माहिती जेव्हा लक्षात येते, आपण पाहता पाहता आपण जेव्हा ऑब्झर्वेशन आपण म्हणतो की एखादी फांदी पाण्याच्या दिशेने वळलेली किंवा एकाच भागाला जास्त अशी खाली वाकलेली दिसते, त्याचाही त्यांनी उल्लेख केला. ते असं म्हणतात, वृक्षस्य एका शाखा यदि विनता भवती पांडुरा वास्यात विज्ञातव्यम शाखातले जलम त्रिपुरुषम खात्वा. म्हणजे एखाद्या झाडाची शाखा एका विशिष्ट दिशेला जर का झुकलेली असेल आणि त्याची पानं नेमक्या त्याच दिशेला त्या ठिकाणी पिवळ्या रंगाची अशी जर झाली असतील, पिवळे पडून गेले असतील, तर त्या दिशेला त्या फांदीच्या खाली जर 22.5 फूट जर खाली गेलं तर त्या ठिकाणी विहिरीत पाणी मिळण्याची शक्यता असते. तसंच ज्या ठिकाणी फल आहेत किंवा फुलं आहेत त्याच्यामध्ये विकार येतात, तर त्याच्यामध्ये फलकुसुम विकारो यस्य तस्य पूर्वे शिरा त्रिवी असते. ज्या झाडांच्या फळा किंवा फुलांमध्ये विकार म्हणजे अस्वाभाविक असं जर परिवर्तन असेल तर त्या वृक्षाच्या 3-4 हात पूर्व सुद्धा 4 पुरुष म्हणजे 30 फूट असं खाली पाणी असतं. मग त्याच्यामध्ये पुढे त्यांनी म्हणताना त्यांनी कंटकारिका हा जे त्याला हिंदीमध्ये कटेली असं म्हणतात किंवा कंटकारी असं म्हणतात, आणि खजुरी याच्या झाडाखाली सुद्धा त्यांनी म्हटलं 22 फूट या पद्धतीने सुद्धा त्यांनी काही ठिकाणी म्हटलंय. ढाक आणि कनेरी याचा त्यांनी उल्लेख केलाय. आणि एक महत्वाचा उल्लेख करताना त्यांनी असं म्हटलंय, भूमीची उष्मा गरमी जमिनीची तो एक महत्वाचा संदर्भ देताना तो असं म्हणतो, यशाम उष्मा धात्र्या धूमो वा तत्र वारी नरे उगले निर्देष्टव्याचे शिरा महता तोय प्रवाहेण. जे ज्या ठिकाणी जमिनीला स्पर्श केला असताना जमिनीला हात जर लावला आणि कारण ती गरम जर वाटत असेल किंवा अनपेक्षित तिथे धूर निघाल्यासारखं वाटत असेल
तर तिथे 15 फुटाच्या खाली खोदल्यावरती पाणी मिळण्याची शक्यता असते. आणि तसं त्यांनी म्हटलंय, यस्मिन क्षेत्रोद्देशे यातम सस्य विनाशमुपयाती स्निग्धम च मती पांडुरम वा महाशिरा नरे उगे तत्र. म्हणजे ज्या शेतामध्ये आपण जर का काही पेरणी केली असेल तर ती तयार होतानाच नष्ट होऊन जाते आणि खूप शेती होते त्या ठिकाणी. पण जमिनीवरती पिवळसरपणा असेल त्या ठिकाणी 2 पुरुष खाली म्हणजे 15 फूट खोदल्यानंतर खूप शिरा असणारा असा पाण्याचा एखादी साठा असण्याची शक्यता. आणि मग त्याच्याबरोबर त्यांनी आपण मरुद प्रदेश ज्याला म्हणतात त्या ठिकाणी त्याने असं म्हटलं, मरुद्देशे भवती शिरा यथा तथा तो परम प्रवक्ष्यामी ग्रीवा कर्णा भविमीय भूतल शांती. म्हणजे मरुद प्रदेशामध्ये त्याला आपण आतापर्यंत ज्या झाडांच्या बघितल्या त्यापेक्षा त्या शिरा वेगळ्या असतात. त्याच्याबद्दल त्यांनी काय म्हटलंय की त्या ग्रीवा करभाणा मिव भूतल संस्था शिरा यांती. म्हणजे ज्याप्रमाणे उंटाची मान ही जशी वाकडी तिकडी असती आणि काही ठिकाणी खाली सर्पाकार असते, तसं हा जो मरुप्रदेश असेल वाळवंटी भाग त्याच्यामधल्या शिरा खूप खोल असतात आणि त्या जलशिरा अशा पद्धती वेड्या वाकड्या अशाच असतात. म्हणून पुढे त्यांनी पिलू वृक्ष असं म्हटलंय. आणि मग या पिलू वृक्षाचं वर्णन करताना त्यांनी असं म्हटलं की पूर्वोत्तरेने पिलोर यदी वल्मिकोम जलम भवती पश्चात उत्तर गमनांची शिरा विद्येया पंचभी पुरुषे. म्हणजे या ठिकाणी पिलू वृक्षाच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये साप किंवा जर का याचं वारुळ असेल तर तिथे 38 फुटावरती म्हणजे 5 पुरुष पश्चिम दिशेला 4.5 हात म्हणजे 7 फूट पिलू वृक्षाच्या पश्चिमेला 7 फुटावरती आपण गेल्यानंतर 38 फूट जर खाली खणलं तर पाणी मिळण्याची शक्यता असते. आणि त्याच्यामध्ये मग 7.5 फूट खणल्यानंतर पुन्हा आपल्याला बेडूक यासारखं माती वगैरे, नंतर पिवळी माती, भुरकट माती, मग हिरव्या रंगाची चमकदार अशी माती, त्यानंतर मग खरा दगड लागतो आणि मग खाली पाणी असतं. हे पिलवृक्ष हा जो आहे हा साधारणपणे 7-8 फूट उंच आणि आपल्या हृदयाच्या आकाराचे असे पत्ते याला असतात आणि याला पिवळ्या रंगाचे फळ असतात. आणि याला मराठीमध्ये काही ठिकाणी खेड्यामध्ये खाखन असं म्हणतात. तर या पद्धतीने आपण जसं म्हटलं तर त्याच्याबरोबर त्यांनी मग अनेक वृक्षांचं जे वर्णन केलं आहे तर ते आपण सगळं काही बघत नाही, पण फक्त वृक्षांची नावं मी या ठिकाणी वाचतो. त्यात त्यांनी करीर वृक्ष, रोहितक वृक्ष, अर्जुन वृक्ष, धतुरा आणि पुन्हा बेरी आपण जे बोर आपण पाहिलंच त्यात असं म्हटलंय की या ज्या सगळ्या असतात मग कुशा त्यांनी म्हटलं आहे. आणि कुशा ज्याला आपण म्हणतो मग शमी वृक्ष, या शमी वृक्षाचं त्याने असं म्हटलंय ग्रंथी प्रचुरा यस्मिन शमी भवेत्तु दत्तरेण वल्मिका पश्चात पंचकरांते शतार्ध संख्ये नरे सलिलम. म्हणजे जिथे अनेक गाठी असणारी शमी असेल आणि त्याच्या उत्तरेला जर का वारुळ असेल तर त्याच्या पश्चिम दिशेला 5 हात सोडून 50 फूट जर खाली गेलं तरी सुद्धा पाठ मिळण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने पुढे मग त्यांनी ढाक असं म्हटलं आहे. आणि ही सगळी या पद्धतीची जेव्हा त्यांनी तो असं झाड म्हणतो तर त्याचा त्यांनी एक असं म्हणते की एक नियम आहे या सगळ्या मागे. तो जो नियम आहे तर हा नियम काय आहे, तो नियम असं म्हणतो मरुदेशे यच्चिन्नम न जांगले तै जलम विनिदेशम जंबुवेत सपूर्वेये पुरुषास्ते मरो द्विगुणा. म्हणजे वाळवंटी प्रदेशामध्ये
जे नियम आहे प्रयोग या पद्धतीने जर जंगल प्रदेशात केले गेले तर पाणी कमी मिळतं. वाळवंटातले जे नियम आणि जंगल याच्या हे प्रयोग हे एक दुसऱ्याचे वेगळे. म्हणून काही ठिकाणी सामान्य नियमाने साधारण प्रदेशात जी त्यांनी आपल्याला हे सांगितलंय की खोली किती करावी ती मरु प्रदेशामध्ये त्याच्या दुप्पट इतकं त्यांनी खोली त्यांनी धरली पाहिजे असा त्यांनी नियम म्हटलाय. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की सरळपणे आपण जर का त्यांनी असं म्हटलंय की 50 फुटावरती पाणी विशिष्ट भागात जर मिळणार असेल जंगल प्रदेशात ते जर वाळवंटी किंवा मरु प्रदेशात घ्यायचं असेल तर साधारणपणे 100 फूट त्यांनी गेलं पाहिजे असा एक त्यांनी अंदाज या ठिकाणी त्यांनी सांगितलाय. आणि मग त्यांनी असं म्हटलंय अनुप नम किंवा ओलसर असणारा जो प्रदेश जंगल म्हणजे कमी जंगल असणारा प्रदेश आणि मरु म्हणजे वाळवंटी प्रदेश हे सगळं लक्षात ठेवून या पद्धतीने तारतम्याने अशा पद्धतीने आपण पाण्याविषयी माहिती सांगावी. आणि आतापर्यंत आपण हे सगळे जे पाहिले आपण मरु प्रदेशाचाही आपण साधारणपणे विचार केला, जंगल प्रदेशाचे मुख्य झाडांचे केला आणि आजचा विषय संपवताना शेवटी आपण अनुप प्रदेशाविषयी हा जो म्हणतो आहे रस वरामीर याच्याविषयी एक श्लोक सांगून आजचा विषय थांबवणार आहे. तर हा असं म्हणतो जंबुस्त्रीवृत्ता मोरवी शिशुमारी सारिया शिवा श्यामा विरुद्धयो वार आहे ज्योतिषमती गरुडवेगाचो सुकरी माश पर्णी व्याघ्रपदाशी यद्दगे नीलये वल्मिका दुत्तर स्त्रीवी करोती स्त्री पुरुषे त्वयम. म्हणजे जांभूळ निसोद मोरवी शिशुमारी सारिवा शिवा म्हणजे शमी श्यामा वाराही म्हणजे कंद ज्योतिषमती गरुडवेगा हे जे जड असतात या आणि सुकरिका माशपर्णित म्हणजे जंगली उडद व्याघ्रपदा यांच्या जर वारुळ असतील या सगळ्याच्या तीन उत्तरेला 3 पुरुष खाली 22.5 फुटाच्या खाली असतं. आणि हे जे काही ज्यांचं त्यांनी गणना सांगितली आहे एतद अनुपे वाच्यम जंगल भूमो तो पंचभी पुरुषे एते रेवे निमित्ते मरुदेशे सप्तवी कथयेत. अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे हे जे त्यांनी डेप्थ सांगितली या ठिकाणी तो असं म्हणतो की ही डेप्थ अनुप म्हणजे ज्या भागामध्ये खूप पाणी असेल त्याच्यामध्ये आणि जंगल प्रदेशामध्ये 5 पुरुष आणि मरु प्रदेशात मध्ये आणि म्हणजे वाळवंटी भागामध्ये 7 पुरुष अशा या औषधींच्या खाली पाणी आपण सांगितलं पाहिजे. म्हणजे जरी झाडं तीच असतील औषधी वनस्पती असतील तरी डेप्थ सांगताना हे तारतम्य त्यांनी असं बघितलं आहे. अशा पद्धतीने वरामीरांनी हा जो वर्णन केला आहे पुढे यांनी जे वर्णन करताना भूमीच्या रंगाचं अशा पद्धतीने वर्णन तू पुढे करतो ते आपण या पुढच्या भागात पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.